बऱ्याचशा गोष्टी अशा खूप कठीण वाटत होत्या, त्या इतक्या सिम्प्लिफाय झाल्यात आणि त्याच्यासाठी लागणारा जो पाथवे आहे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मांडून दिलाय. प्रत्येक सेशनमध्ये जे सरांनी पर्सनल प्रोफेशनल ह्या ज्या गोष्टींचा जो त्यांनी मिक्सचर केलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला आपली पर्सनल लाईफ आणि नंतर प्रोफेशनल लाईफ ह्या दोघांमध्ये आपल्याला मदत झाली. मन में जीते तो रन में जीते, मनातून जिंकण्याची जी ताकद आहे ती स्वप्नील सरांमुळे मिळाली. जो लिस्निंग मोड मध्ये राहतो ना, तो सगळ्यात मोठा गेम करतो आणि म्हणून त्या रिव्ह्यूला इम्पॅक्ट आहे. ऐकण्याचे दोन प्रकार असतात, एक समजून घेणे आणि एक उत्तर देणे. ज्या वेळेला तुम्ही ती गोष्ट अक्वायर करता, तुम्हाला कळलं त्याचं अंडरस्टँडिंग या टाईपला आहे, तर आपण याला अशी सर्व्हिस देऊ. नेहमी म्हणतात की जगावं तर बापासारखं, वागावं तर आईसारखं आणि सपोर्ट करावा तर भावासारखा. एकही सेशन मिस न करता केलेला पहिला कोर्स आहे माझा. स्वप्नील सरांनी फक्त जॅग्वारने जोडले, लोक पण जोडले. मला जी जॅग्वारने दिलेली सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की मी माझं सोडून मी दुसऱ्याच ऐकून खरंच समजून घेऊ शकतो. होमवर्क करून घेणं किंवा इतर सर्व गोष्टी करून घेणं, जे काही केलं सरांनी ते खूप आपलातून केलंय आणि आपण घडलोय सर. आज इथं कॉन्फिडेंटली उभी राहिलीये आणि बोलतीये. मला वाटत नव्हतं की मी हे करू शकेल. आपण पहिले मंदिरात जातो, मग आपल्याला प्रसाद मिळतो, परंतु मला असं झालं, मला आधी प्रसाद मिळाला आणि मग मला देवाचे दर्शन झाले. इम्प्लिमेंटेशन खूप लोकांनी केलेले आहे, पण थेरॉटिकली मांडणं आणि ते का अलाइन करून ठेवायचं नाही याचं महत्व आहे ना, जेव्हा मी करायला घेतलं तेव्हा मला कळालं. आणि माझ्यातलं चेंज म्हणजे अनबिलिव्हेबल ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम अ कॅट टू जॅग्वार.